सुप्रभात मित्रांनो, तुमच्या पाठीवर जे दप्तर आहे त्या दप्तराचं वजन किती आहे रे? 3 किलोग्रॅम. एकदम बरोबर आहे. जे काही तुमचं वजन असेल दप्तराचं त्याच्या पुढे तुम्ही जे लावलं किलोग्रॅम हे काय आहे? हे वस्तुमानाचं एकक आहे. तेच आज आपल्याला शिकायचं आहे. 15वा धडा वस्तुमान. आणि या वस्तुमानावर आधारित बेरीज, वजाबाकी आणि शाब्दिक उदाहरणं हे आपल्याला शिकायचे आहेत बरं का रे. तुम्हाला वाटेल सर 15वा धडा तर एवढा मोठा आहे. हो, त्याच्यापैकी ह्याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण लांबी यावर आधारित प्रश्न पाहिले. आता वस्तुमान यावर आधारित आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. मग उघडा तुमचं पुस्तक आणि पाहूया स्वाध्याय 15.2. उत्तरं वहीवर नोंद करायची आणि सगळ्यात अगोदर स्वाध्याय 15.2 तुम्ही स्वतः एकदा सोडवायचं. तुम्ही जर स्वतः मन लावून चुकलं तर चुकलं, आलं तर आलं, मन लावून एकदा जर सोडवलात त्याच्यानंतर मग तुम्हाला शिकवलेल्या भागाचं मार्गदर्शन भाग पाहायचा आहे. मग बघा, परीक्षेपर्यंत तुमचा भाग एकदम पक्का होईल. मग उघडा पुस्तक आणि अगोदर सोडवा स्वाध्याय 15.2. मग सोडवलं ना स्वाध्याय 15.2? व्हेरी गुड. ज्या मुलांनी 15.2 प्रामाणिकपणे सोडवलेलं आहे त्यांच्यासाठीच हा भाग आहे. पहा, पहिला प्रश्न, 25 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? आता बघा बरं, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम आहे. मग आता 25 किलोग्रॅम म्हणजे 25,000. किती सोपं आहे हे. 2 किलोग्रॅम म्हणजे 2000, 10 किलोग्रॅम म्हणजे 10,000, 15 किलोग्रॅम म्हणजे 15,000, 20 किलोग्रॅम म्हणजे 20,000 आणि 25 किलोग्रॅम म्हणजे 25,000. किती सोपं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. आणि हो, उत्तराला व्यवस्थित योग्य वर्तुळाचं पर्यायाचं क्रमांक रंगवणं आवश्यक आहे बरं का मुलांनो. पहा पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न तर इतका सोपा आहे, नक्की तुम्ही अगोदरच्यांनी सोडवलंय ना त्यांना हे आलंच असेल. 36,360 ग्रॅम बरोबर चौकट दिली आहे आणि त्याच्यापुढं किलोग्रॅम लिहिले. पुन्हा रिकामी चौकट दिली आहे आणि त्याच्यापुढं ग्रॅम लिहिले. म्हणजे आपल्याला त्या चौकटीत उत्तर लिहायचं आहे. आता तुम्हाला तर माहीतच आहे, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम आणि 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम. मग आता इथं किती दिलेत रे? 36,360 ग्रॅम. म्हणजे हे झाले 36 किलोग्रॅम आणि 360 ग्रॅम. म्हणून ह्याचं उत्तर कुठं आहे? पर्याय नंबर 2. हे 36 येईल इथं, 36 किलोग्रॅम आणि 360 ग्रॅम इथं. हे बाकीचे पर्याय न तुम्हाला चकवण्यासाठी दिलेले असतात बरं का. गोंधळून जायचं नाही. योग्य तेच पर्याय वाचायचा आणि मेहनतीनं तयार केलेलं शोधलेलं उत्तरच रंगवायचं. पहा पुढचा प्रश्न. हे पण तुम्ही सोडवलेलं आहेच. प्रश्न तिसरा बघा. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आणि पर्यायात दिलेले आहेत 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. चुकलं. आपल्याला कोणतं विधान बरोबर आहे हे विचारलं नाही, कोणतं विधान चुकीचं आहे हे विचारलंय. म्हणून गडबडीमध्ये सापडलं रे सापडलं उत्तर म्हणून लगेच वर्तुळ रंगवायची घाई करायची नाही. दुसरा पर्याय वाचा. हे विधान योग्य आहे पण आपल्याला ते विचारलं नाही. 1/2 किलोग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम. बरोबर आहे हे सुद्धा. विधान चुकीचं नाही आहे, मग चुकीचे शोधायचं आहे. 1/2 किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम. बरोबर आहे हे सुद्धा. 1000च्या अर्ध 500 आणि 500च्या अर्ध 250 म्हणजे 1/2 किलोग्राम. तीनही विधान बरोबर आहेत. म्हणजे निश्चितच चौथं विधान हे चुकीचं आहे. 1/2 किलोग्रॅम म्हणजे 750 पाहिजे तर दिले 850. चुकलं. बघा, पाव आणि अर्धा यांची जर बेरीज केली तर काय तयार होतंय रे? 1/2 किलोग्रॅम. पण इथं दिलंय 850. हे चुकीचं आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर
पर्याय नंबर 4 व्यवस्थित रंगवा. किती म्हणून सोपे प्रश्न यायलेत बघा पुस्तकात. चौथा प्रश्न काय दिलाय, क्ष ही कोणतीही संख्या असेल. क्ष म्हणजे काय रे, एक्स म्हणजे कोणतीही संख्या, 10 20 30 12 13 17 असली कोणतीही संख्या असेल तर क्ष गुणिले 10,000 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम. आता म्हणले क्ष गुणिले 10,000 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम. आता किलोग्रॅम हे एकक ह्या उत्तरांना आहे बरं का. म्हणजे ह्याच्या पुढं जे बरोबरच्या पुढं उत्तर येईल त्याच्या पुढं एकक काय, किलोग्रॅम. मग आता तुम्हीच सांगा मुलांनो, 10,000 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम, 10 किलोग्रॅम. बरोबर आहे. म्हणून ह्याचं उत्तर काय, क्ष गुणिले 10 किलोग्रॅम. कुठं आहे इथं, पर्याय नंबर 1. अगदी सोपं आहे. शांत चित्ताने प्रश्न वाचायचा, विचार करायचा आणि उत्तर शोधलं की छान रंगवायचं. बघा बरं, 5वा प्रश्न काय दिलाय, 2 किलोग्रॅम तांदूळ एका पिशवीत भरले. एक पिशवी आहे, त्या पिशवीत 2 किलोग्रॅम तांदूळ भरले तर 560 किलोग्रॅम तांदूळ भरण्यासाठी किती पिशव्या लागतील. आता मला सांगा, एका पिशवीत 2 किलो तर 560 हे तांदूळ किती पिशव्यात बसतील. मग त्याच्यासाठी आता हे तर पर्याय तर आपल्यासमोर रेडी आहेत. नक्कीच 28 किंवा 23 पिशव्या तर लागणार नाहीत, कारण तांदूळ जास्त आहेत. बरोबर आहे. मग काय येईल याचं उत्तर, 560 याला 2 न भागावं लागल. बे दोन्ही 4, एक उरलं वरून 6 घेतलं, बे 8 16 आणि वरून 0 घेतलं तर 2 न शून्याला भाग नाही गेला म्हणून 0. उत्तर आलं 280 पिशव्या लागतील. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. आता पडताळा घेण्यासाठी असंही करू शकतात. 280 पिशव्या आहेत. या 280 पिशव्यात प्रत्येकी 2 किलोग्रॅम तांदूळ आहेत. मग 280ला 2 न गुणलं तर किती येईल, 2 न शून्याला गुणलं 0, 8 दोन्ही 16ला 6, हातचा आला 1, बे दोन्ही 4 आणि 1 5, 560 हे 560 आणि हे 560 एक आलं. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं. असा पडताळा सुद्धा करून बघू शकतात. पहा पुढचा प्रश्न. हेही प्रश्न मी समजावून सांगायच्या अगोदरच तुम्हाला आला असेल बरं का. प्रत्येक पिशवीत 625 ग्रॅम बियाणे, याप्रमाणे 24 पिशव्यांमधील बियाण्यांचे एकूण वजन किती. किती सोपा प्रश्न आहे. आता बघा, प्रत्येक पिशवी आहे त्याच्यात 625 ग्रॅम वजन आहे. अशा प्रमाणे 24 पिशव्यात किती असेल. मग याला करावं लागेल गुणाकार. मग करा. 5 चोक 20 ला 0, हातच्या आले 2, 4 दोन्ही 8 आणि 2 10ला 0, हातचा आला 1, 6 चोक 24 आणि 1 25 अधिक 5 दोन्ही 10ला 0, हातचा आला 1, बे दोन्ही 4 आणि 1 5 आणि 6 दोन्ही 12. उत्तर आलं 0 0 0 5 1 आणि उत्तर आहे 15,000. पर्यायात कुठे 15,000. अरे उत्तरच नाही. आता काय करावं कडे. मग आपलं चुकलं का काय. अरे 15,000 आलंय पण एकक तर बघा. 15,000 हे काय आहे, ग्रॅम. उत्तर आपलं आलंय 15,000 ग्रॅम हे उत्तर आलंय. पण ह्या ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये केल्यावर 25 होईल का. 15 किलोग्रॅम होईल. 15 किलोग्रॅम म्हणजे 15,000 ग्रॅम. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. होतं ना सोपं. सोडवा पुढचा प्रश्न. पहा बरं, अजून एक सोपा प्रश्न आहे बरं का. आता बघा, स्वाती नावाची एक मुलगी आहे. तिनं काय केलं, स्वातीने 2.5 किलोग्रॅम कांदे. 2.5 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम. 2.5 म्हणजे 2 आणि अर्ध. 2 किलोग्रॅम म्हणजे 2000, अर्धे म्हणजे 500, 2500 ग्रॅम. 1.25 किलोग्रॅम बटाटे. 1.25 किलो म्हणजे काय,
1 किलो आणि त्याच्यावर पाव किलो. पाव किलो म्हणजे 250 आणि 1 किलो म्हणजे 1000. 1250. बटाटे घेतले. 2.25 किलोग्रॅम मटार. मग आता ह्या किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये करा. 2.25 म्हणजे 3ला कमी म्हणजे 2 किलो म्हणजे 2000 आणि पावणे म्हणजे 750. 2750 ग्रॅम म्हणजे 2.25 आणि पाऊण किलो टोमॅटो. पाऊण किलो म्हणजे काय 750 ग्रॅम टोमॅटो खरेदी केले. तर तिने एकूण किती किलोग्रॅम भाजी खरेदी केली? मग आता टोटल काढायचं आहे. तिनं किती किलो खरेदी केले? मग 2.5 किलो म्हणजे 2500 ग्रॅम. 1.25 किलो म्हणजे 1250 ग्रॅम. पाऊण किलो म्हणजे 2750 ग्रॅम आणि पाऊण म्हणजे नुसतंच 750 ग्रॅम. सगळ्याची बेरीज. एककची बेरीज 0, दशकची बेरीज 15ला 5, हातचा आला 1, 7 1 7, 7 2 14, 7 3 21 आणि 1 22ला 2, हातचे आले 2, बेग बे 2 4 बेत्रिक 6 आणि 1 7, 7250 ग्रॅम. हे एकक लक्षात ठेवायचं बरं का. मग आता 7250 ग्रॅम कुठं आहे का? कुठं दिसणं. मग काय आहे हे? तर प्रश्नात काय म्हणले? किती किलोग्रॅम. म्हणजे हे सगळे किलोग्रॅमचे एकक आहेत. मग आता हे 7250 ग्रॅमचं किती किलो होईल? 7000चं 7 किलो. 7 किलो 250 ग्रॅम. मग 7 किलो कुठं आहे? 7 किलो तर हे येणारच नाही. 7 किलो 250 म्हणजे 250 म्हणजे पाव 7.25. करेक्ट आहे की रे? म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. 1चा पर्याय तंतोतंत गोल करायचा. झालं. बघा पुढचा प्रश्न. 8वा प्रश्न तर बघितल्याच आला. पायऱ्या सुद्धा करायची गरज पडली नाही. असं झालं ना तुमचंही. 18 किलोग्रॅम गहू 6 व्यक्तींना समान प्रमाणात वाटले. आता किती किलोग्रॅम आहेत? 18. किती जणात वाटायचे? 6. 18 चॉकलेट 6 जणात वाटायचे. तसंच आहे हे. तर प्रत्येकाच्या वाट्याला किती गहू येतील? किती गहू येतील? मग 6नं 18ला भागलं. 6 भागिले 18. 6 1 6 6 2 12 6 3 18 आणि मग 18मधून 18 गेले 0. इथं भागाकाराला 3 म्हणून उत्तर याचं पर्याय नंबर 3. किती सोपा होता प्रश्न. आता बघा अजून एक सोपा प्रश्न आला. प्रत्येक 800 ग्रॅम साखर याप्रमाणे. 9वा प्रश्न काय म्हणाला? 800 ग्राम साखर प्रत्येकी 800 ग्राम साखर याप्रमाणे 50 व्यक्तींना वाटण्यासाठी किती साखर लागल? ह्याला 800 ग्राम, त्याला 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 800 ग्राम, असं किती जणांना वाटलं? 50 जणांना. तर प्रश्न काय म्हणलाय? वाटण्यास किती साखर लागेल? 4 किलोग्रॅम, 400 किलोग्रॅम, 50 किलोग्रॅम, 40 किलोग्रॅम, किती लागेल ते शोधायचंय. 4 किलोग्रॅम तर चुकून लागणार नाही. तर मग काय करावं लागेल रे? गुणाकार. 800 ग्रॅम 1 जणाला, तर 50 व्यक्तींना किती हे काढण्यासाठी गुणाकार. मग 50नं 0ला गुणलं 0, 50नं 0ला गुणलं 0 आणि 50नं 8ला गुणा. 8 45 आणि त्याच्या पुढं 1 0 दिला म्हणजे झालं हे 40,000 ग्रॅम. मग आता 40,000 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? 40 किलो. जेवढे हजार तेवढे किलो, जेवढे किलो तेवढे हजार. 40,000 असल्यामुळं 40 किलोग्रॅम म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. उत्तर रंगवून टाका. हे प्रकरण तर फारच सोपं निघालं बघा. काय आहे? 10वा प्रश्न. एका दुकानदाराने 50 किलोग्रॅम तांदळापैकी 50 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 50,000. जितके किलो तेवढे हजार. 50 किलोग्रॅम म्हणून 50,000 ग्रॅम तांदळापैकी 39 किलोग्रॅम 750 ग्रॅम तांदूळ विकले. म्हणजे 39,750 ग्रॅम तांदूळ विकले. तर त्याच्याकडे किती तांदूळ शिल्लक राहिले? एकदम सोपं आहे. त्याच्याकडे होते 10 आणि विकले 7
उरले किती? मग 10मधून 7 गेले, 3 उरले. तसंच आहे हे. म्हणून ह्या 50,000तून 39,750 वजा करा. ह्या 5चा हातचा 1 इकडे गेला, इथं झाले 4, इथं झाले 10, पण इकडे गेल्यामुळं हे 9 झाले, पुन्हा हे 9 झाले, हे 9 झाले आणि इथं 10 झाले. 10मधून इथं 10 नाही, इथं 10 झाले. हे शून्याला 0, 10मधून 5 गेले 5, 9मधून 7 गेले 2, 9मधून 9 गेले 0 आणि 4मधून 3 गेले 1. उत्तर आहे 10,250. म्हणजे जितके हजार तितके किलो. 10,000 म्हणजे 10 किलो. 10 किलो कुठं आहे पर्याय? तर पर्याय इथंच आहे. 10 किलो 250 ग्रॅम. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. आणि बाकीचे पर्याय येत नाहीत हेही तपासून घ्या. पहा बरं 11वा प्रश्न. एका कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या 60 कर्मचाऱ्यांना, म्हणजे ती कंपनी किती मोठी असेल रे, त्या कंपनीत 60 जण काम करायलेत. 60 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे, म्हणजे 60 जणांना प्रत्येकाला अर्धा किलो अर्धा किलो अर्धा किलो याप्रमाणे मिठाई वाटली. मग 60 जणांना अर्धा किलो म्हणजे किती किलो लागले रे त्यांना? 60च्या अर्ध 30 किलो मिठाई लागली. तर 520 रुपये प्रति किलो या दराने मिठाई खरेदी केली असल्यास कंपनीला मिठाई वाटण्यासाठी किती खर्च आला? आता तुम्हाला एवढंच काढायचं होतं. काय काढायचं होतं? 60 जणांना प्रत्येकी अर्धा किलो म्हणजेच किती किलो लागले? 30 किलो. 1 किलो 520ला आहे, तर 30 किलोचे पैसे काढायचे. शून्यानं गुणलं 3 शून्य, शून्यानं कशालाही गुणलं तर शून्य येते. 3 शून्याला गुणलं 0, 3 दोन्ही 6, 5 त्रिक 15. उत्तर आलं 15,700. कुठं आहे का? थांबा, इथं इंग्लिश आकडा आला. 15,600 आहे. पर्याय नंबर 2. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तुमचंही असं होऊ शकते बरं का. एखादा मध्येच इंग्लिश आकडा आला तर उत्तर चुकू शकतंय. पहा बरं 12वा प्रश्न काय दिलाय. एका पेटीत प्रत्येकी 250 ग्रॅम वजनाचे 16 पुडे, म्हणजेच काय 250 ग्रॅम वजनाचे किती पुडे आहेत? 16 पुडे. त्याच्यानंतर काय आहे? व प्रत्येकी 300 ग्रॅम वजनाचे 12 पुडे आणि तसंच 300 ग्रॅम वजनाचे किती पुडे आहेत? 12 पुडे. आणि पेटी आणि पुडे यांचे एकत्रित वजन 9 किलोग्रॅम 600 ग्रॅम आहे. तर रिकाम्या पेटीचं वजन किती असेल? म्हणजे किती सोपं आहे. आता पहिल्यांदा ह्याचं वजन काढा, ह्याचं वजन काढा, ह्या दोघांच्या वजनाची बेरीज करा आणि टोटल जे वजन दिले त्याच्यातून हे वजा करा. 16 1 16 न शून्याला गुणलं 0, 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 चौक 64, 16 85ला 0, हातचे आले 8, 16 1 16 आणि 16 आणि 8 किती? 24. आता हे आलं 2,400 ग्रॅम. आता इथं 12 न शून्याला गुणलं 0, 12 न शून्याला गुणलं 0, 12 1 12, 12 2 24, 12 3 36. हे आले 3,600 ग्रॅम. आता ह्या दोघांची बेरीज करा. 3,600 ग्रॅम किती होईल? 6 4 10, हे आले 6,000. मग आता हे किती आहेत आपल्याकडं? 9 किलोग्रॅम 600 ग्रॅम. मग 9 किलोग्रॅम 600 ग्रॅम मधून 6,000 वजा करा, म्हणजेच 9 किलो 600 म्हणजेच 9,600 ग्रॅममधून 6,000 ग्रॅम वजा केले. उत्तर आलं 3,600. थांबा, इथं किती आहे रे?
अशा प्रकारे तुमचं सुद्धा होऊ शकतंय. 16 एक 16 16 दोन्ही 32. 32 आणि 8 किती होईल? 40. आणि मग इथं किती येईल? इथं येईल 4 5 6 7 7,600. आणि मग हे 7,600 मधून जर वजा केलं तर उत्तर किती आलं रे? 2000 ग्रॅम, म्हणजे 2 किलोग्रॅम. म्हणून उत्तर पर्याय नंबर 1. समजलं? हेही समजलं की घाई केली की कसं चुकतं हेही समजलं. तसं तुमचं होऊ नये म्हणून शांत चित्ताने विचार करून प्रश्न व्यवस्थित वाचा आणि योग्य ते वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे. अशा प्रकारे बालमित्रांनो, आपण 15.2 वस्तुमान यावर आधारित सगळे प्रश्न पाहिलेले आहेत. नक्की तुम्हाला समजलेले असतील अशी मला आशा आहे. तुम्ही छानपैकी अभ्यास केलात आणि 15.2 अगोदर सोडून पुन्हा हा भाग पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.